आता एक ॲक्टर आहे, मी आता किस्साच सांगते म्हणजे तर त्यांनी जेव्हा शूट चाललं होतं तर खूप वाईट पद्धतीने बघणं सुरू होतं. तर मी म्हटलं काय झालं? तर नाही काही नाही. म्हटलं का बघताय का म्हटलं असे. तर ते म्हणजे नाही नाही असंच मी माझ्या विचारांमध्ये होतो. तिथे तो किस्सा संपला आणि आत्ता मी एक नाटक करत होते. तर तो माणूस तिथे आला होता, तोही माणूस तिथे आला होता आणि माझं असं आलं की मी माझ्या डिरेक्टरना सांगितलं, म्हणलं सर हा असेल तर मी नाही, कारण माझं कास्टिंग डन होतं, मी लीड करणारे ठरलेलं होतं. आणि मी म्हटलं की सर तो माणूस असेल तर मी नाही करणार काम. तर ते म्हटले हो हो बघूया आपण असं तसं. आणि तो माणूस ऐकत होता हे सगळं आणि त्याने सांगितलं ऐकतोय सगळं. प्रचंड घाबरले होते, पण त्याही वेळेला मी उत्तर दिलं बरं झालं, माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहे ते कळलं ना तुला, बरं झालं. सगळे म्हणजे हे कुठून आणतेस तू, येडी आहेस काय जरा. मी म्हटलं कारण तो आता माणूस बऱ्यापैकी काही मोठ्या ह्याच्यावर असेल कदाचित, पण ती आली कुठून तरी ताकद. तर दुनियादारी म्हणजे आता नाटक केलंस ना तू? नाटक केलं कारण वेगळा माझ्या अगेन्स्ट होता माणूस, त्याच्यामुळे ते केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनिशियल डेजमध्येच एक एडी होता जो खूप टची होत होता आणि त्याने सांगितलं की मॅम इथे यायचं आहे, कारण सगळ्यांना माहिती असतं ना आपण नवीन. एकदा आपण मला एक अनुभव म्हणजे एकदा आपलं काम बोललं ना की रिस्पेक्ट वाढतो. मग त्याच्यानंतर मला असं कधीच अनुभव नाही आला, पण तो पहिला जो दिवस असतो ना, पहिल्याच दिवशी साप काय मांजर मारतात असं म्हणतात, ते त्या दिवशीच घडलं. तर त्याने खूप सारखा असं की इथे तुमचा मार्क आहे. म्हटलं हात नको लावू, मला सांग कुठे आहे ते. तर तो म्हणाला की असं की बापरे ही अशी कशी बोलली. दुसऱ्या दिवशी परत आला, म्हटलं मी कानफट फोडेन, म्हटलं मला दुरून सांगायचं. पण तेव्हापासून असं आलं की नाही हिला नाही फालतूगिरी चालत. सो ते जे एक सुरू झालं ना, तर मला तेव्हा त्यावेळेची लीड म्हणाली बापरे ताई हे असं जमायला पाहिजे यार, हे नाही जमत आहे मला कधीपासून त्याला सांगायचं की असं नको टची राहू. म्हटलं याचा अर्थ त्यांनी घेतलेला अर्थ आहे की तुला आवडतंय. सो दुनियादारी अशा एक्सपिरियन्समधूनच शिकायला मिळाली आणि टचवूड फार वाईट नाही अनुभव आले, उत्तम माणसं भेटत गेली. बिकॉज इतकी डॅशिंग इज बोल्ड म्हणून पण ते आपणच आपल्यासाठी एक शेल्फ बनवायचं असतं. मुलींना माझं कायम सांगणं असतं. मध्यंतरी मला एका मुलींच्या शाळेत गेस्ट म्हणून बोलावलं होतं, तर तिथे मी म्हटलं की कोई तो मसीहा आएगा आणि आपल्याला वाचवेल. ही फक्त स्टोरी बुकमध्ये लिहिलेली कल्पना असते, खरी ती तशी नसते. खऱ्या आयुष्यात तुम्हाला शिक्षणापासून ते रोजीरोटी कमावण्यापर्यंत प्रत्येक एक मिनिटाला तुमचा स्ट्रगल असतो.